भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 हा दिवस सोनेरी अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे। कारण सर्वांच्या लाडक्या प्रभू श्रीरामाचं मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे, ते विराजमान झालेले आहेत। हिंदू परंपरेप्रमाणे सर्व विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचा मुक्काम आता भव्य दिव्य मंदिरात असणार आहे। प्रभू रामाची जी कीर्ती आहे त्याला शोभणारी प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा संपन्न झालेला आहे। यावेळी मोदींच्या हस्ते अनेक विधी पार पडले। पाहुयात राम मंदिर सोहळ्याची खास दृश्य थेट अयोध्येमधून। आज हमारे राम आ गए हैं। सदियों की प्रतीक्षा के बाद हमारे राम आ गए हैं। सदियों का अभूतपूर्व धैर्य, अनगिनत बलिदान, त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए हैं। 22 जनवरी 2024 का ये सूरज एक अद्भुत आभा लेकर आया है। 22 जनवरी 2024 ये कैलेंडर पर लिखी एक तारीख नहीं, ये एक नए काल चक्र का उद्गम है। 500 वर्षांची प्रतीक्षा संपली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अखेर रामललाची प्रतिष्ठापना झाली। गणेश पूजनाने या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली। संकल्प पात्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात पोहोचले। बारा वाजून 29 मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला। हिंदू संस्कृतीनुसार सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन या तिन्ही देवतांना विनंती करत अग्नियज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्र घोषात प्रभू श्रीरामाचं गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं। प्राण प्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला। हा सोहळा म्हणजे मोठ्या तपानंतर झालेली यशप्राप्ती आहे। त्यामुळे मोठ्या संघर्षानंतर झालेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद हा प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता आणि हाच आनंद व्यक्त करताना पंतप्रधान मोदींचाही कंठ दाटून आला। कितना कुछ कहने को है, लेकिन कंठ अवरुद्ध है। ये मंदिर मात्र एक देव मंदिर नहीं है, ये भारत की दृष्टि का, भारत के दर्शन का, भारत के दिग्दर्शन का मंदिर है। ये राम के रूप में राष्ट्र चेतना का मंदिर है। राम भारत की आस्था है, राम भारत का आधार है, राम भारत का विचार है, राम भारत का विधान है, राम भारत की चेतना है, राम भारत का चिंतन है, राम भारत की प्रतिष्ठा है, राम भारत का प्रताप है, राम प्रवाह है, राम प्रभाव है, राम नेति भी है, राम नीति भी है, राम नित्यता भी है, राम निरंतरता भी है, राम विभु है, विशद है, राम व्यापक है, विश्व है, विश्वात्मा है। यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नव चैतन्याची लहर दिसत होती। मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता, ज्या मोदींनीही स्वीकारल्या। मोदींचे सगळ्यांनी आभार मानले आणि मोदींनी कामगारांचे आभार मानले। यावेळी मोदींनी जटायू पूजाही केली। हमारे रामलला अब
टेंट में नहीं रहेंगे। हमारे लाल रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे। ही भावना खरंच प्रत्येकाला सुखावणारी आहे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाची खरीखुरी सात्विक प्रचिती या देवभूमीने आणि अखंड देशाने घेतली। गेल्या 11 दिवसांपासून पंतप्रधान मोदी हे उपवास करत होते। आज या सोहळ्यासोबतच त्यांनी या उपवासाचीही सांगता केली। प्रभू रामाच्या भक्तीचा हा दरवळ भूतकाळातील जळमट झुगारणारी, वर्तमान काळ समृद्ध करणारी आणि भविष्यकाळ देदीप्यमान करणारी ठरेल एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। प्रभू श्रीराम म्हणजे अयोध्येचा राजा आणि हाच राजा पुन्हा एकदा मंदिरात येणार म्हणून अयोध्या नगरी नटलेली होती। आपण पाहूयात। फुलांची आरास, रांगोळीचा सडा, विद्युत रोषणाईची सोनेरी किनार, लाखो दिव्यांचा तेजोमय प्रकाश, अशी नटलीये अयोध्या नगरी। 500 वर्षांचा वनवास संपवून भक्तांचा लाडका रामलला मंदिरात विराजमान झालाय। प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली ही तयारी। अयोध्या मंदिराला फुलांची सजावट केली आहे। या भक्तीचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळतोय। मंदिराचा गाभारा, मंदिराचे खांब आणि परिसर सगळंच फुलांनी नटून गेलंय। अयोध्या मंदिराच्या सौंदर्याची व्याख्या करू शकत नाही। बारकाईनं केलेलं कोरीव काम, नक्षीदार कारागिरी हे सगळं पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं। मंदिराच्या या सौंदर्यात अधिक भर पडते ती दिवे लागण्याच्या वेळी केलेल्या आकर्षक रोषणाईनं। तर शरयूच्या तीरावर लाखो दिवे प्रज्वलित करून अयोध्या नगरीचं, मंदिराचं आणि शरयू तीराचं सौंदर्यही खुलवण्यात आलंय। श्रीरामांच्या स्वागतासाठी ही अशी नटली आहे अयोध्या नगरी। फुलांचा सुगंध आणि देवभूमीत भक्तिगंध असं मुग्ध करणारं वातावरण अयोध्या नगरीत अनुभवायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।